नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मुंबई हायकोर्ट उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ असेल या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिलला हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. म्हणून जे इम्पॉर्टंट महत्वाचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. म्हणून सर्वांना विनंती, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. जास्त वेळ न वाया घालता लगेच आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे. भारतातील क्रांतीचे जनक रिकामी जागा यांना म्हणतात. मी हा प्रश्न तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण विचारला होता. खूप जणांना कमेंट करायला पण सांगितले होते. खूप जणांनी चांगल्या प्रकारे कमेंट केली आणि उत्तर दिलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगत आहे. बघा ऑप्शन काय दिले तर भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर हिरालाल चौधरी. तर आपलं उत्तर काय आहे? डॉक्टर वर्गीस कुरियन यांना भारतातील श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात. कोणाला? डॉक्टर वर्गीस कुरियन यांना. चला नेक्स्ट. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत? तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत आणि उपपंतप्रधान कोण आहेत? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण आहेत? चला ऑप्शन बघूया इथं. सरदार वल्लभभाई पटेल, त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी, पंडित जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई. तर आपलं उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. हे आपलं उत्तर आहे. काय उत्तर आहे? सरदार वल्लभभाई पटेल. आणि हे पण लक्षात असू द्या, भारताचे पहिले पंतप्रधान उपपंतप्रधान भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत आणि उपपंतप्रधान भारताचे पंडित जवाहरलाल हे काय म्हणतात सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत. पंतप्रधान कोण आहेत पहिले? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पंतप्रधान हे लक्षात असू द्या. उपपंतप्रधान कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर समजा सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री पण पहिले, गृह मंत्रालयाचं खातं पण त्यांच्याकडेच होतं पहिले. ओके, या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये अगोदर पण सांगितलेल्या आहेत, पण तुम्हाला एक्स्ट्रा सांगत आहे. चला नेक्स्ट. रिकामी जागा ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरब स्रवते. काय आहे? रिकामी जागा ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरब स्रवते असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा इथे ऑप्शन काय दिले तर यकृत, जठर ग्रंथी, स्वादुपिंड, लाळोत्पादक ग्रंथी. ही मानवी शरीरातली म्हणजे रिकामी जागा ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरब स्रवते. तर काय आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर आहे यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरब स्रवते. हे लक्षात असू द्या. काय उत्तर आहे? यकृत. चला नेक्स्ट. साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन दिले तर 8 सप्टेंबर, त्याच्यानंतर 8 मार्च, 8 फेब्रुवारी, 8 नोव्हेंबर. तर आपलं उत्तर आहे मित्रांनो 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जातो की साक्षरता दिन या दिनाची सुरुवात कधीपासून सुरुवात झालेली आहे? तर साक्षरता दिवस या दिवसाची सुरुवात 1967 पासून सुरुवात झालेली आहे. कधीपासून सुरुवात? हे लक्षात असू द्या. सुरुवात 1967 पासून सुरुवात झालेली आहे. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. 1967 बरोबर. 8 सप्टेंबर 1967 म्हणून साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. चला नेक्स्ट. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? काय विचारलेला आहे ते प्रश्न? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? 10 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 13 मार्च, 13 फेब्रुवारी. काय ऑप्शन दिलेले तर 10 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 13 मार्च, 13 फेब्रुवारी. तर आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? 10 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 10 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट. कोरोना व्हायरस हा प्रकाराचा विषाणू आहे.
हा कोरोनाविषयी न्यायालयाच्या पेपरला प्रश्न येणारच आहे, त्यात काही शंकाच नाही, तुम्हाला पण माहिती आहे. कारण की लॉकडाऊन विषय असेल, कोरोना व्हायरस विषय असेल, असे प्रश्न 100% येऊ शकतात. कोरोना व्हायरस हा प्रकारचा विषाणू आहे. बघा, कोरोना व्हायरस हा रिकामी जागा प्रकाराचा विषाणू आहे. RNA, DNA, RNA अँड DNA यापैकी नाही. इथं ऑप्शन जे दिलेले आहेत मी तुम्हाला ऑप्शन वाचून सांगितलेले आहेत. RNA, DNA, RNA आणि DNA यापैकी नाही असे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपलं उत्तर काय आहे? कोरोना हा व्हायरस कशा प्रकारचा विषाणू आहे? RNA प्रकाराचा विषाणू आहे. कोरोना व्हायरस हा RNA प्रकाराचा विषाणू आहे. चला नेक्स्ट. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? काय दिलेले आहे इथे प्रश्न? जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? गुरुसागर, नाथसागर, ज्ञानेश्वर सागर, साई सागर. तर याचं उत्तर काय आहे? नाथसागर. जायकवाडी धरण कोणत्या नावाने संबोधले जाते? नाथसागर. सगळ्यांनी लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? काय प्रश्न विचारलेला इथे? भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन काय दिलेत मित्रांनो इथं? 545, 546, 544, 543. सांगा पटापट, कमेंट करा. भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? 545. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. चला नेक्स्ट. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? काय प्रश्न विचारलाय बघा. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर ऑप्शन काय दिले इथं? रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अमरावती. तर याचं उत्तर काय मित्रांनो? रत्नागिरीला आहे का म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण? नाही. नंदुरबारला आहे का? नाही. अमरावतीला? नाही. तर म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगरला आहे. कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरला. सगळ्यांनी लक्षात असू द्या. अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात की म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरला. हे आपलं उत्तर आहे. चला नेक्स्ट. मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केली? काय प्रश्न विचारलाय मित्रांनो इथे? मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? श्रीपाद डांगे, नारायण लोखंडे, महात्मा फुले, नारायण जोशी. बघा, मुंबईत कामगार संघटनेची म्हणजे गिरणी कामगार असतील, या कामगाराविषयी आपले मत मांडायचे सगळे, म्हणजे जास्त म्हणजे कामगारांना साप्ताहिक सुट्टी भेटली पाहिजे, गिरणी कामगार यांच्याविषयी आवाज उठवणारे मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर आपलं उत्तर आहे काय आहे? नारायण लोखंडे. हे आपलं उत्तर आहे. आता असा पण प्रश्न विचारू शकतात, मुंबई कामगार संघटनेची स्थापना नारायण लोखंडे यांनी केलेली आहे. नारायण लोखंडे यांचं पूर्ण नाव काय आहे? नारायण मेघाजी लोखंडे. काय नाव आहे? नारायण मेघाजी लोखंडे. आता लक्षात असू द्या, मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? नारायण मेघाजी लोखंडे, म्हणजे नारायण लोखंडे यांनी केलेली आहे. बरोबर. गिरणी कामगार किंवा कामगारांना साप्ताहिक सुट्टी भेटावी यासाठी. आता प्रश्न इथे अजून एक तयार होतो, कोणता? की स्थापना कधी केलेली आहे? स्थापना कधी केलेली आहे? स्थापना केलेली आहे 1884 मध्ये. कधी केलेली आहे स्थापना? नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापना कधी केलेली आहे कामगार संघटनेची? 1884 मध्ये. लक्षात असू द्या. नेक्स्ट. मराठीतील
पहिले साप्ताहिक कोणी काढले? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या डोक्यात फिट झालं पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. पटापट उत्तर कमेंट करत जावा तुम्ही सगळ्यांनी. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, ग वा जोशी. सांगा काय उत्तर आहे याचं? तर तुम्हाला सर्वांना सांगतो, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर. कोणी काढलेले आहे? बाळशास्त्री जांभेकर. आणि ते साप्ताहिक कोणतं आहे? दर्पण. कोणतं आहे? दर्पण हे साप्ताहिक आहे, सगळ्यांनी लक्षात असू द्या. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले आहे दर्पण. ओके, म्हणून सांगतोय व्यवस्थित लक्षात असू द्यायचं. मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले आहे. आणि मेन म्हणजे यांनी प्रकाशित कधी केलेला आहे असा पण प्रश्न विचारू शकतात की बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे कधी प्रकाशित केले आहे किंवा कोणत्या साली प्रकाशित केलेला आहे? तर यांनी 6 जानेवारी 1832 6 जानेवारी 1832 मुंबईतून प्रकाशित केलेला आहे. कुठून? मुंबईतून. सगळ्यांनी लक्षात असू द्या, 6 जानेवारी 1832 मुंबईतून प्रकाशित केलेला आहे. ओके, 6 जानेवारी 1832 मुंबई या ठिकाणून प्रकाशित केलेला आहे. चला नेक्स्ट. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? हा प्रश्न कदाचित मी खरंच सांगतो तुम्हाला, काही जणांना याचं, मी मागे पण जेव्हा लाईव्ह क्लास घेतला होता त्या टायमाला पण खूप जणांना या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. वेगवेगळे उत्तर तुम्ही देत होते, हे लक्षात असू द्या. व्यवस्थित उत्तर देत जा आणि विचार करून पेपरला पण कधी पण प्रश्न विचारला की तुम्ही चुकीचे उत्तर देऊ नका प्लीज, सगळ्यांना सांगतोय. हा फिक्स नेहमी प्रश्न हा विचारला जातो. 52 दरवाजाचे शहर नेहमी ओळखलं जातं, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सांगा, जालना आहे का याचं उत्तर? छत्रपती संभाजीनगर आहे का? पुणे आहे का? अहमदनगर? आत्ताच अहमदनगर नाही तर अहिल्यानगर. ओके, तर जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर. सांगा कोणतं आहे उत्तर? सगळ्यांनी उत्तर कमेंट करायचं आहे आणि सगळ्यांना सांगतोय, सगळ्यांना एकच सांगत आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर सगळे IMP क्वेश्चन आपण घेत आहोत, हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून 100% पेपरला येणार, बरोबर? 100% पेपरला येणार असे IMP क्वेश्चन आपण घेत आहोत. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, प्लीज तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब केलंच असेल, पण तुमच्या मित्र मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती जे जे तुमचे ग्रुप आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपल्या चॅनलवरती मोफत, लक्षात असू द्या, मोफत रोज लाईव्ह क्लास होत आहे. मोफत, कारण की न्यायालयीन भरती मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालं पाहिजे, एवढाच आपला उद्देश आहे. म्हणून मोफत लाईव्ह क्लास होत आहे रोज. ओके, लाईव्ह क्लास, मोफत लाईव्ह क्लास होतो रोजच्या रोज. म्हणून सकाळ आणि संध्याकाळ तुम्हाला नोटिफिकेशन जर येत नसेल लाईव्ह क्लासची, तर जो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन जो आहे साईडला, त्या बेल आयकनला पण क्लिक करा आणि रोजच्या रोज क्लासला जॉईन व्हा. म्हणून सर्वांना विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त प्लीज शेअर करा. आणि सगळ्यांनी याचं उत्तर मला द्या, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते, याचं सगळ्यांनी उत्तर द्या. थँक्यू.